नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता चंदन हा दिव्याच्या प्रेमात हरवून गेल्यामुळे खूप खुश झालेला असतो। दुसऱ्या दिवशी चंदन आता गॅरेजवर येतो आणि सगळ्या पान्हा गँगला पार्टी देतो। पान्हा गँग म्हणते की अरे यार, पण चंदन तू एवढा खुश का आहे आणि तू पार्टी का देतोस? चंदन म्हणतो की अरे खूप दिवसापासून ना माझ्या मनात होतं तुम्हाला पार्टी द्यायची। जेव्हापासून मी गॅरेजमध्ये कामाला लागलो होतो ना तेव्हापासूनच मला वाटत होतं ती पार्टी मी आज दिली। पण हुशार पान्हा गँग आता चंदनकडे बघते आणि म्हणते की नाही नाही, वेगळंच कारण आहे। तुझ्या चेहऱ्यावरती जो ग्लो आलाय, जी खुशी आहे ना, त्याचं हे कारण नाही आहे चंदन। डिप्पर एकटक नजरेने चंदनकडे बघतो आणि म्हणतो चंदन मला तर वाटतं मुलीच्या बाबतीतच काहीतरी आहे। पान्हा गँग आता हो हो असे म्हणत हसू लागते तर चंदन डोक्याला हात लावतो। तेवढ्यात आता स्टेफनी आणि बॅटरी दोघेही आता चंदनकडे बघतात तर आता बॅटरी म्हणतो की मला माहितीच होतं की मुलीचं काहीतरी मॅटर आहे, सांग रे भावा आता सांग। स्टेफनी म्हणतो हे बघ, तू जरी आम्हाला सांगितलं नाही ना, आम्ही तुला तेवढं ओळखतो, एवढं लक्षात ठेव भावा तू। चंदन म्हणतो असं काहीच नाहीये, तुम्ही फक्त आता पार्टीचा आस्वाद घ्या आणि मजा करा। असे म्हणत आता चंदन त्यांच्या शेजारी मोठमोठ्याने नाचू लागतो। इकडे आता शिवा ही किचनमध्ये येऊन आता स्वयंपाक करू लागते आणि तेवढ्यात आता केस बांधून कीर्ती तिथे येते आणि म्हणते की सांग शिवा काय करायचं? शिवा म्हणते की केसाला हात लावले ना, अगोदर हात धुवून ये। रागाने दिव्या वॉश बेसिनपाशी जाते आणि हात धुवून आता शिवापाशी येत म्हणते की सांग आता काय करायचं? तेव्हा आता शिवा म्हणते की अगं कीर्तीताई, असं नाही करायचा स्वयंपाक, प्रेमाने करायचा असतो तो। तेव्हा आता कीर्ती म्हणते की सांग काय करायचं? तर शिवा म्हणते पिठलं भाकरी। ते ऐकतात कीर्ती म्हणते की हे बघ शिवा, तू हे मुद्दाम करतेस ना सगळं, तुला चांगलंच ठाऊक आहे की मला पिठलं भाकरी जमत नाही। शिवा म्हणते असं काय करते? कीर्तीताई अगं आशूला पिठलं भाकरी खूप आवडते, त्यामुळे मी अगोदरच प्लॅन केला होता। आणि तेवढ्यात आता सीताई तिथे येते। सीताईला बघताच आता कीर्ती म्हणते की शिवा मला तू नीट सांग ना, मी बनवते। सीताई म्हणते काय करायचंय? तर कीर्ती म्हणते पिठलं भाकरी। सीताई म्हणते हे बघ आता शिवा, तू हिच्यावर चांगलं लक्ष ठेव बरं का, आणि ही खरोखर पिठलं भाकरी करते का ते मला सांग। आणि सीताई निघून जाते। पटकन आता बेसन पीठ असलेला डब्बा आता कीर्ती घेते आणि आता ते बेसन पीठात पाणी टाकायला डिशसुद्धा आता कीर्तीने घेतलेली असते। शिवा आता कीर्तीला कसं करायचं ते सगळं सांगू लागते। कीर्ती म्हणते हे बघ शिवा, आता तू काहीच बोलू नको, मी माझ्या पद्धतीने बरोबर पिठलं भाकरी करते। बेसन पीठ टाकत आता लगेच त्यामध्ये पाणी टाकते आणि कढईत तेल टाकते आणि तसंच ते बेसन पीठ आता कढईमध्ये टाकते। शिवा आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की अरे देवा, बाराच्या भावात। तेवढ्यात आता उर्मिला संपदा तिथे येते आणि तो सगळा प्रकार बघताच उर्मिला म्हणते कीर्ती अगं काय करतेस? हसतच कीर्ती म्हणते पिठलं भाकरी एकदा खाल ना बोटं चाटतच राहाल आणि पुन्हा मागाल। आता उर्मिलाने सुद्धा डोक्यालाच हात लावलेला असतो। त्यानंतर आता शिवा म्हणते कीर्तीताई हे बघ, मी आता तुला कसं करायचं ते सांगते। शिवा बेसन पीठ घेते आणि म्हणते लगेच त्यामध्ये पाणी नाही टाकायचं। आणि आता कीर्तीचा ते बघून चेहराच पडलेला असतो। इकडे आता वंदना माई आजी घरात बसलेला असतात। माई आजी म्हणते की वंदे, अगं मला दिव्याची खरंच कमाल वाटते, कौतुक वाटतं। सीताईची सुद्धा तिने माफी मागितली। माई आजी म्हणते की परमेश्वरानेच तिला बुद्धी दिली। तर तेवढ्यात दरवाजात जगदीश येऊन ठेपलेला असतो आणि जगदीश आता माई आजीकडे बघत म्हणतो की आई। तर आता माई आजी आणि वंदना दोघेही जगदीशकडे बघतात आणि लगेच आता माई आजी म्हणते की इथे कशाला आलास तू? वंदना समजावू लागते तर माई आजी म्हणते की वंदे तू शांत बस, दिव्यासुद्धा आता बाहेर आलेली असते। दिव्या म्हणते की जाऊ दे माई आजी, त्यांनी माफी मागितली आणि माफ करणारा हा मोठा असतो। दिव्या म्हणते माई आजी त्यांनी माफी मागितली, आशू शिवा आई सगळ्यांनी त्यांना माफ केलं, मग आता जाऊ दे ना। जगदीश आता माई आजीच्या पायाजवळ येतो आणि म्हणतो की माई आजी मला माहिती, मी इथं आलेलो तुला आवडत नाही। जगदीश म्हणतो मी केलेल्या चुकांची माफी देखील मी मागितली। जगदीश म्हणतो की माई आजी मी तुझ्या मुलासारखाच आहे। माई आजी म्हणते की मुलासारखा म्हणतोस आणि तू किती पाप केलीस तुला कळतंय का? आणि जगदीश म्हणतो की त्याची शिक्षा तू मला दे, हवं तर तू मला मार। तेव्हा आता माई आजी म्हणते की मुलगा म्हणतोस आणि मुलाचं कर्तव्य कधी पार केलंय का रे तू? आणि लगेच वंदना म्हणते की आई जाऊ द्या आता तो विषय। तेवढ्यात चंदन तिथे येऊन जगदीशला बघतो तर आता जगदीश म्हणतो जावई बापू कसे आहात? आणि दिव्या आता म्हणते काका तू काही खाणार आहेस का? काही करू का तुझ्यासाठी? दिव्या म्हणते की करते मी काहीतरी। तर जगदीश म्हणतो तू देशील ते खाईल। दिव्या आता खुशीने आतमध्ये निघून जाते। वंदना आता दिव्याकडेच बघू लागते। जगदीश म्हणतो की आई मला खरं समजलं, खरा आनंद ना आपल्या कुटुंबासोबत एकत्र राहण्यातच आहे।
आणि ते ऐकताच आता माई आजी म्हणते, तुझ्या डोक्यात काय चाललंय ते मला सांगशील का? जगदीश म्हणतो की जे तुझ्या डोक्यात आहे ना तेच माझ्या डोक्यात आहे. जगदीश म्हणतो की कायम मी वेगळा विचार करत आलो, माझ्या माणसांचा तर मी विचारच केला नाही. माझी आई, माझी वहिनी यांचा कधी मी विचार केला नाही, पण आता मला जाणीव झाली. जगदीश म्हणतो की पण आता मला सगळं काही विसरायचं आहे. आणि लगेच आता जगदीश वंदनाला म्हणतो, वहिनी एकदा आईला समजावं आणि मला एकदा माफ करायचं सांग. वंदना समजावं लागते तर माई आजी म्हणते की वंदे, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? आणि इकडे आता सीताई, उर्मिला, संपदा सगळेजण शिवासोबत जेवायला बसलेले असतात. उर्मिला म्हणते की अगं बाई संपदा, पण रॉकीला तू डबा पाठवला का? संपदा म्हणते की ऑफकोर्स आई, त्याच्याशिवाय मी जेवायला बसणार आहे का? तर आता लगेच उर्मिला खूप खुश होते. सीताई आता प्रेमाने पिठलं भाकरी खाऊ लागते. हसत शिवा म्हणते की सीताई कसं झालं? तर एक घास खात सीताई म्हणते अरे वा. आणि आता लगेच तिरप्या नजऱ्याने सीताई ही कीर्तीकडे बघते. तेवढ्यात आता लगेच सीताई म्हणते कीर्ती छान झालं बरं का. कीर्ती खुश होते. पण संपदा म्हणते की हे बघ, शिवानी कीर्तीला मदत केली म्हणून हे सगळं घडलं बरं का, नाहीतर हे एवढी खास झालंच नसतं. तेव्हा आता कीर्ती म्हणते की संपदा, पण हे सगळं मी केलंय बरं का, एवढं तू लक्षात ठेव. आणि पटकन आता कीर्ती म्हणते की एवढं सगळं करून मी घरातली सगळी कामं करते, घरातली साफसफाई आणि फरची पुसणे, एवढं सगळं करूनही मीच बोलणी खायचे का? ते ऐकून आता सीताई म्हणते की कीर्ती तू एकदम बरोबर बोलतेस बरं का. कीर्ती म्हणते बघितलं का आई, तुला सुद्धा पटलंय ना? सीताई म्हणते बरोबर आहे कीर्ती, चूक तुझी नाहीये कीर्ती, चूक तर आमची आहे. सीताई म्हणते बरोबर आहे, लहानपणापासून आम्ही तुझे लाडच करत आलो. पहिली मुलगी आहे म्हणून तुला काही कामच सांगितली नाहीत आणि आता तुला सवय नाही कामाची, तेव्हा आता तुला चूक कळते. तर कीर्ती म्हणते की सीताई म्हणजे तुला म्हणायचं तरी काय? उर्मिला म्हणते की म्हणजे कीर्ती कामाची सवय तर असायलाच हवी. आणि उर्मिला म्हणते की काय होतं ते आमचं बालपण, त्यावेळेस आम्ही भरपूर धम्माल करायचो आणि कामसुद्धा करायचो, बरोबर ना सीताई? तर सीताई खुश होते. संपदा म्हणते की आई लहानपणी तुम्ही तर खूप मजा केली असेल. शिवा म्हणते की तुमचे गाव तर तिकडे आहे ना कोकणात, म्हणजे तिकडे आंब्याची झाडं, बाकीची झाडं, नारळाची झाडे खूप भरपूर असतील ना, आणि त्या झाडाझुडपात एकदमच तुम्हाला निसर्गाचा आनंद घेता आले असेल, बरोबर ना? असे आता शिवा ही उर्मिलाला सांगते. तर आता उर्मिलाला त्या सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर ताज्या झालेल्या असतात आणि उर्मिला खरंच खूप खुश झालेली असते. संपदा म्हणते की आई आपण का नाही जात आता? मी एक काम करते, आता आपण ना तिकडे जाण्याचा प्लॅन करू. शिवा तू सुद्धा येशील ना आमच्याबरोबर? शिवासुद्धा आता तयार झालेली असते. सीताईसुद्धा खुश होऊन म्हणते जायला तर पाहिजेच. आणि उर्मिला म्हणते की कामंसुद्धा आम्ही तिथे करायचो आणि धम्माल मजासुद्धा करायचो. आणि त्यानंतर आता शिवा जेवण झाल्यानंतर पुन्हा किचनमध्ये येते आणि गॅस पुसू लागते. तर तेवढ्यात उर्मिला तिथे येते आणि वॉश बेसिनमध्ये हात धुते. ते बघून आता शिवा म्हणते काकू कसं होतंय तुमचं बालपण? तर उर्मिला म्हणते की म्हणजे परत आता तोच विषय सुद्धा? शिवा तुझ्या डोळ्यातून काही जातच नाही का? आणि त्यानंतर आता उर्मिला लहानपणीच्या त्या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या आठवणी आता शिवाला सांगू लागते. आणि आता उर्मिला म्हणते की आईला आम्ही काहीच कामं करू द्यायचो नाही. आई आम्हाला जे कामं सांगेल ती सगळे आम्ही करायचो आणि त्या आमराईमध्ये निसर्गाच्या सानिध्यात झाडांमध्ये आम्ही मनमुराद खेळलो, मनमुराद आनंद घेतला. आणि त्यानंतर उर्मिला म्हणते की म्हणजे सीताईनेच तुम्हाला सांभाळलं का? उर्मिला म्हणते की बाबांना भेटायला पाहुणे यायचे, त्यांचं चहा, जेवण, पाणी सगळं काही सीताईच करायच्या. उर्मिला म्हणते की म्हणजे मी तिला मदत करायची, पण मोठं होईपर्यंत तिने मला फार काही करूच दिलं नाही. आणि मी कधी एकदा घरी येते बाहेरून असं तिला व्हायचं, तिला खूप घाई असायची, काळजी वाटायची. सीताईचं हे जे काही नाव आहे ना शिवा, ते मीच ठेवलं, असे आता उर्मिला शिवाला सांगताच आता शिवाला मोठा अभिमान वाटलेला असतो. आणि उर्मिला म्हणते की कारण लहानपणापासून सीताईने मला अगदी आईची माया दिली आणि आईसारखं वाढवलं आणि आईसारखं जपलं. आणि उर्मिला म्हणते की जाऊ दे, या सगळ्या जुन्या आठवणी आणि गोष्टी झाल्यात, ताईने मला जे शिकवलं ना ते सगळं माझ्या कामी पडलं शिवा. आणि लगेच आता शिवा म्हणते की आता सुद्धा मला हे कामं करून आयुष्यभर सीताईला मला असा आनंद द्यायचा आहे काकू. आणि लगेच आता शिवा म्हणते की मला एक सांगा ना, सीताईला कुठला खेळ आवडतो? लगेच आता उर्मिलाला ते आठवतं आणि उर्मिला हसू लागते. आणि आता लगेच उर्मिलाने आंधळी कोशिंबीर सांगितलेली असते. त्यानंतर आता शिवा, उर्मिला, संपदा सीताईला बाहेर हॉलमध्ये आणतात आणि आता उर्मिलाने कपडा आणलेला असतो. शिवा म्हणते की हे
बघ सीताई, आता तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. तुमचा आवडता खेळ आंधळी कोशिंबीर आहे ना. सीताई म्हणते हे सगळं काय चाललंय. आता इकडे पटकन आता सगळेजण आंधळी कोशिंबीर खेळायला तयार होतात आणि एकमेकांच्या हातावर हात ठेवत सगळेजण आता कुणावर राज्य हे ठरू लागतात. तेवढ्यात पाठीमागून सुहास आणि कीर्ती त्यांच्याकडे बघत तिथे येतात आणि आता चौघीही जणी बाहेर खेळायला गेलेले असतात. सुहास त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो, बघितलं का किटू डार्लिंग, कशी मजा करतायत आणि आपल्याला कसं कामाला लावलंय ते. कीर्ती म्हणते की मजा कसली, फक्त बालिशपणा आहे हा. आणि तेवढ्यात आता सुहास म्हणतो, एक मिनटं, पण आता हे जेवणाचे भांडे कोण धुणार. तर आता कीर्ती म्हणते की हे बघ, जेवणाचं सगळं मी बघते ना, तेव्हा आता हे भांडे तूच धुवायचेस. आता कीर्तीला राग येतो. कीर्ती म्हणते की हे बघ सुहास, आता त्या शिवाचं काहीतरी करायला पाहिजे. जगदीश आता खूप पैसे मागत असल्याची सुहास बोलतो. तर कीर्ती म्हणते की देऊन टाक, आणि आपल्याला जर यातून ना आता सुटका हवी असेल तर आपल्याला हे करावंच लागेल असे कीर्ती बोलते. सुहास म्हणतो, केटू डार्लिंग, आता ही गोष्ट लक्षात ठेव. आपण जो प्लान केला आहे आणि आपल्याला जे करायचं आहे ते आता आपल्याला शांततेत राहून करायचं आहे. कीर्ती म्हणते, शांततेत तर होईलच, पण हे सगळं झाल्यानंतर जो धमाका होईल मग त्याचं काय. सुहास म्हणतो की मग तर येणार मज्जाच मज्जा. इकडे आता पटकन संपदा म्हणते की सीताई, तुझ्यावर राज्य आहे आणि आता बांधू ना पट्टी. तर आता सीताई म्हणते, बांध. आणि आता संपदा ही सीताईच्या डोळ्यावर पट्टी बांधते आणि आता काही दिसतंय का याची शिवा परीक्षा घेते. तर सगळेजण आता आंधळी कोशिंबीर खेळू लागतात आणि आता डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे सीताई आता धरण्यासाठी पळत असते. तर आता संपदा, शिवा आणि उर्मिला तिघेही आता सीताईपासून बाजूला जात असतात आणि आता सगळ्यांना त्या खेळामध्ये अगदी मज्जा येत असते. उर्मिला, शिवा, संपदा सगळेजण उड्या मारत सीताईपासून लांब लांब पळत असतात. तेवढ्यात आता सीताई ही आता एका विटाच्या कठड्याजवळ येऊन आता जोरात पडते. सगळेजण आता सीताईकडे धाव घेतात, सीताईला उठवतात आणि लगेच उर्मिला म्हणते की संपदा, अगं मी तुला सांगितलं होतं ना, कशाला एवढी पक्की पट्टी बांधली. सीताई म्हणते, तिला काय बोलतेस, तिची काय चूक आहे ग, हा खेळ आहे, खेळ यामध्ये असं होतंच आणि पडतंच माणूस. आणि लगेच आता उर्मिला म्हणते की संपदा, तुला काही कळतंय का. तर सीताई म्हणते की पडलं ना माणूस मोठा होतो बरं का. तर आता शिवा म्हणते की अरे बाबा, आईच्या गावात आणि 12च्या भावात. सीताई म्हणते की लहानपणी जर आम्ही पडलो तर आम्हाला असेच सांगायचे, मोठ्यापणी खूप मोठा होशील. शिवा म्हणते की आता ना आपण उर्मिला काकूला पट्टी बांधू. आणि पटकन शिवा आता उर्मिलाला पट्टी बांधते आणि आता सगळेजण गुपचूप इकडे तिकडे पळत असतात. उर्मिलाला आता कोण कुठेही काहीच कळत नसतं. उर्मिला म्हणते की अरे कुणीतरी काहीतरी बोला, मला कोण कुठे आहे काहीच कळत नाहीये. आणि आता उर्मिला ही इकडे तिकडे बघत आता सीताईला पकडते आणि सगळ्यांना खूप मज्जा आलेली असते. आणि लगेच आता उर्मिला डोळ्यावरची पट्टी बांधते. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. उर्मिला म्हणते की बघितलं का ताई, किती दिवसांनी आपल्याला असा एन्जॉय करायला मिळाला आणि किती आनंद घ्यायला मिळाला. आणि लगेच आता सीताई म्हणते की बघितलं का, काही गोष्टी आपण आपल्या आयुष्यातील विसरून जातो आणि काही माणसं त्याच गोष्टी आपल्याला पुन्हा त्याची आठवण करून देतात. असे आता सीताई ही शिवाकडे बघत उर्मिलाला सांगते आणि खऱ्या अर्थाने जुन्या गोष्टी आठवून त्यामध्ये खेळ खेळत हरून जात सीताईला आता खरा आनंद शिवाने दिलेला असतो. आणि तीच गोष्ट आणि तीच जाणीव आणि तोच आनंद आज मला शिवाने मिळवून दिला असे आता सीताई ही सगळ्यांना सांगते. आणि ते ऐकून आता पटकन आता शिवा, उर्मिला, संपदा तिघेही जण आता सीताईला मिठी मारतात आणि आता चौघींची ही एकदम छान गट्टी जमलेली असते. आणि त्यानंतर आता कीर्ती ही दिव्याची कशी भेट घेते. दिव्याला सगळे सत्य सांगत आता दिव्या कीर्ती एकत्र येऊन आता कोणता प्लान करतात. तर शिवा दिव्या कीर्तीच्या प्लानला फाट्यावर मारत आता पुन्हा आता शिवा ही कीर्तीचा खरा चेहरा कसा समोर आणते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.